गणशिष्टायम मासूतम मासे चैत्र मासे शुक्ल पक्षे आद्य तिथो पौर्णिमायम भरतवर्षे जम्बोदीपे दंडकारण्ये देशोदारे गौतमी तटे बौद्धनाम संवत्सरे मनैसे मम आत्मनः प्राणमुक्त फल प्राप्त्यर्थम इति श्री धर्मध्वज लोकार्पण पूजन करिष्ये पाणी द्या सुपर सगळं हाताने सोडून द्या ओम भूर्भुवः सतुरेण्यम भर्गो देवस्य भीमे ज्योतो न प्रदक्रादेव सदे कर्मध्ये रुद्रदेवतायनः या सुपरेवरती पाणी घालायचं आहे वक्रतुंड महाकायम सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुर्मे देवम सर्वकार्येषु सर्वदा ओम श्री महागणपते नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवता केलेला आहे त्या काळामध्ये तर ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की पाही पा ध्वजेचे शिरमूठ राया जतन कविता कष्ट की किती कष्ट झाले तरी चालेल परंतु आपला जो धर्मध्वज आहे याचं आम्ही एखादा प्राणपणाने रक्षण करू कारण हा ध्वज केवळ ज्ञानेश्वर महाराज तुकारामांच्या काळामध्ये नसून आपण भगवान कृष्ण आणि अर्जुनाचा रथाचा जरी विचार केला भगव्या ध्वजाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्या निमित्ताने उपस्थित सर्वांचं या ठिकाणी सरसे स्वागत। या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं भूषण आदरणीय हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकटे यांची उपस्थिती या ठिकाणी आहे। सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी सन्मान्य रामदास शेठ वेटेकर त्याचप्रमाणे सन्मान्य रोहिदास वेटेकर सर आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचंय। PSI रामचंद्र गुटे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं सरचे स्वागत। सन्मान्य PSI रामचंद्र गुटे आपल्याला विनंती आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचंय। रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे त्या सर्व रक्तदात्यांचं विशेष आभार आणि त्या सर्वांनाही विनंती असेल आपणही या ठिकाणी उपस्थित व्हायचंय। या ठिकाणी एक आगळी वेगळी संकल्पना की संपन्न झालं यामध्ये तब्बल 141 लोकांनी रक्तदान करून एक वेगळा आदर्श की यापूर्वी कधीही स्मशानभूमीत रक्तदान केलं गेलं नव्हतं आणि पहिल्यांदाच स्वर्गभूमी या ठिकाणी हे रक्तदान शिबिर भरवून एक वेगळी संकल्पना या ठिकाणी राबवण्यात आली आणि त्याला उदंड भगवान हा सारथ्य करणारा होता आणि ध्वजस्तंभावरील वाढव जो मूर्तिमंत शंकरू या माध्यमातून आजचा दिवसही अतिशय पुण्य पवित्र आहे। आज बऱ्याच वर्षांनी हनुमान जयंती आणि शनिवार हा दिवस आता योग्य प्रकारामध्ये आलेला असल्यामुळं तुम्ही आम्ही सर्वांनी अट्टहास वगैरे केला आणि या ठिकाणी हा जो काही संतांना प्रिय असणारा आपल्या हिंदू धर्माचा आद्य प्रवर्तक असणारा हा भगवा ध्वज आपल्या पिंपरी गावामध्ये एवढ्या उंच भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण साजरा केला तेव्हा सर्व ग्रामस्थांना धन्यवाद। बऱ्याच भागामध्ये जसं आपल्या इथे तसंच काही एक वर्ष होऊन गेलं त्याने उपस्थितांचं स्वागत करत असताना कोणी जागा सोडू नका। या ठिकाणी भव्य असा धर्मध्वज लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या ठिकाणी आदरणीय तुळशीराम महाराज तरकडे त्याचप्रमाणे सुप्रियाताई साठी घाडगे या आजी या ठिकाणी उपस्थित आहे की गावामध्ये उभा राहिलेला हा धर्मध्वज त्यांनी पाहिला आणि घरून हा धर्मध्वज पाहिल्यानंतर या ठिकाणी या धर्मध्वजासाठी आपलंही काहीतरी योगदान असावं या उद्देशाने या आजींनी 10,000 रुपयाची देणगी या ठिकाणी या धर्मध्वज उभारणीसाठी दिलेली आहे आणि त्याही आजींचा सन्मान या ठिकाणी